तर चला आम्ही आलो इथं दंडपाणेश्वरला रिक्षामध्ये चालो, गाडी घरी नव्हती त्यासाठी रिक्षामध्ये चालो सर्वजण. आता इथं उतरलो मंदिराजवळ. बघा दंडपाणेश्वर असं नाव आहे. इथं महादेवाचं मंदिर आहे आणि गणपती बाप्पाचं सुद्धा इथं. आता इथं उतरलो आम्ही, चाललो मध्ये. सर्वजण आहेत बघा. ही पुढे जाते, ही माझी मुलगी आहे, मी आहे, दादू आहे, त्यानंतर ही माझी लहान बहीण, ही दीदी, ही माझी मोठी बहीण. असे सर्व फॅमिली आलो आहे आम्ही इथं. बघा चाललो आहे आता मंदिरामध्ये, गेटमधून मंदिरामध्ये चाललो आम्ही आता. आणि खूप छान मस्त परिसर आहे. मी तुम्हाला सर्व काही परिसरसुद्धा इथला दाखवणार आहे, त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर चला सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना. बघा आम्ही तिघं बहीण उभे आहोत. दीदी, दादू, माझी मुलगी दीदी, ती पण पुढे चालते हे. तर चला आता आम्ही चाललो मंदिरामध्ये. हे बघा आता मध्ये मंदिरामध्ये चाललो आहे आम्ही. या माझ्या दोघं बहिणी. आता इथं चप्पल वगैरे काढून घेतलेलं आहे. चपला काढायचं पण इथं बाहेरच आहे चप्पल काढायचं. तर बघा मंदिरामध्ये आलो आम्ही इथं सर्वजण. आता तुम्हाला मध्ये कोणतं मंदिर आहे ते सुद्धा दाखवणार आहे मी. हे बघा हे मंदिर आहे. आता आम्ही चाललो इथं मंदिरामध्ये. तर खूप छान मंदिर. आणि हे दंडपाणेश्वर असं आहे ना, आपली जी इच्छा असते ना ती जर बोलला ना तर पूर्णपणे पूर्ण होते. असं दंडपाणेश्वर असं नाव आहे या महादेवाचं नाव आहे तसं दंडपाणेश्वर. आणि गणपती बाप्पाची मूर्ती तर बघा किती छान आणि किती सुंदर आहे, दाखवते तुम्हाला. आता आम्ही सर्वजण, ही सुनबाई, आता आम्ही सर्वजण एक एक जण इथं मंदिरामध्ये मध्ये घुसलो आहे. राशा पण आहे, दादू पण आहे, दीदी पण आहे, मोठी दीदी पण आहे. ही माझी मोठी दीदी आणि तिची मुलगी, तिला पण आम्ही दीदीच म्हणतो. आणि माझ्या मुलीला पण दीदीच म्हणतो आम्ही, आणि तिच्या मुलीला सुद्धा दीदीच म्हणतो आम्ही. तर बघा आता मंदिरामध्ये घुसलो आम्ही इथं. इथं महादेवाचं आता आम्ही महादेवाला पाणी बिणी वाहिलं, बेल वाहिलं. इथं आम्ही आता नमस्कार करतोय सर्वजण. हे अशा प्रकारे पाणी वाहिलं आहे महादेवाला, बेल पण वाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आमची इथं छान मस्त अशी पूजा झालेली आहे. हे बघा ही मी सुद्धा नमस्कार करते इथं. हे बघा आणि हे बघा गणपती बाप्पा तुम्हाला दाखवते. खूप छान गणपती बाप्पाची मूर्ती तर बघा तुम्ही किती छान, खूपच मस्त आहे. तर इथं आणि हे गणपती बाप्पाचं मी तुम्हाला सांगते. एका मुलाला आहे ना, म्हणजे चांगलंच 2 लहान लहान मुलं होते त्याला, आणि त्याला कॅन्सर झाला होता. तर इथं या गणपती बाप्पाला आहे ना 11,01,001 मोदक. तर त्या बाईने, म्हणजे एकच मुलगा होता तिला, त्या बाईने इथं गणपती बाप्पाला म्हणजे तिने संकल्प केला होता की माझ्या मुला कॅन्सरच्या आजारमधून बरा होऊन जाईल, तर 11,01,001 मोदक मी व्हाईल असं. तर दर चतुर्थीला सगळ्या गल्लीमध्ये पीठ वगैरे सर्व काय वाटून जायची. सर्व गल्लीतल्या बाया मोदक बनवायची, तिला देऊन यायचे. आणि ती तिथं असे करून 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 तिने 11,00,000 मोदक, 11,01,001 मोदक तिने इथं वाहिले होते. तो मुलगा आता इतका छान झाला ना, काहीच नाही. म्हणजे त्याला आता 5-6 वर्ष होऊन गेले, तरी तो खूप चांगला होऊन गेला, कामाधंद्याला जायला लागला. म्हणजे अशी इच्छा पूर्ण होते इथं. तर बघा आता सर्वांनी इथं नमस्कार करून घेतलेला आहे. राशूला बी इथं लोटांगण घालून घेतलेलं आहे. आता आम्ही तिघं बहिणी इथं बसलो. आता माझी मोठी दीदी करते नमस्कार. बघा माझी मुलगी, म्हणजे आम्ही दीदीच म्हणतो तिला. तर आता ती करते इथं नमस्कार. सर्वांचे झालेलं आहे. तर आम्ही तिघं बहिणी आता इथं बसलेलो आहे मंदिरामध्ये.
तर चला आता आम्ही बाहेर जातोय बघा. तुम्हाला इथं 2 ठिकाणी मस्त गार्डन आहे. तुम्हाला सर्व काही गार्डन मी इथं दाखवणार आहे. तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ. व्हिडिओ खूपच छान होणार आहे आजचा, त्यासाठी तुम्ही बघत राहा. आता आम्ही चाललो इकडच्या गार्डनमध्ये आणि इथे ना रेल्वे गाडी पण असते. रेल्वे गाडीमध्ये आम्ही बसलो नाही कारण की ती थोडी खराब झालेली. नाही तर रेल्वे गाडीमध्ये बसूनसुद्धा तुम्हाला दाखवलं असतं. मस्त रेल्वे गाडी इथं सर्वजण मोठे लहान सर्वजण बसतात आणि चक्कर मारतात इथं 20-20 रुपयामध्ये. तर बघा इथं मंदिरामागे फेरी मारतोय आम्ही. अजून गार्डनमध्ये गेलेलो नाही आहे. इथं पिंपळा वडाचं झाड आहे, तिथं आम्ही नमस्कार करून घेतलेला आहे. आता मंदिराकडूनच फेरे मारून आम्ही इकडे निघालो आहे. हे इकडनं येत आहे ना, आम्ही इकडनं येतो आहे. हसता येते पण. तर बघा आता चाललो आम्ही गार्डनमध्ये. इकडे आलो गार्डनमध्ये बघा. हा बघा हा पट्टा दिसतोय ना, इथं रेल्वे गाडी फिरते 20-20 रुपयामध्ये 3-4 चक्कर मारतो तो रेलगाडीवाला. हा पट्टा आहे तो. आज बंद आहे रेलगाडी. तर बघा आम्ही आता चाललो आहे तिकडे गार्डनमध्ये. खूपच छान गार्डन आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ तर बघितलाच असेल. मस्त मोठं गार्डन आहे आणि चाललो आम्ही आता तिकडे. आता आलो इकडे मेन गार्डनमध्ये. फिरत फिरत चालू आहे. खूप मोठं गार्डन आहे आणि इथं सर्व काही आहे. आणि अजून तिकडे बघा आम्ही वरती जाणार ना, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी. तिकडे सुद्धा गार्डन आहे. तिथं पालख्या वगैरे झुले वगैरे सर्व काही आहे. तिथं खूप एन्जॉय करतो. तिथं सर्व जे पण येतात ते खूप एन्जॉय करतात आणि एन्जॉय करण्यासाठी सर्व काही आलेले असते इथं. रविवारी तर खूपच आणि चतुर्थीच्या दिवशी तर खूपच गर्दी असते बघा. इथं मध्ये गार्डनमध्ये जायचा रस्ता आहे हा इथे. तर आम्ही आत्ता घुसलो आहे मध्ये. हे बघा ससे, खूपच ससे आहे तिथं. हे ससे आणि पांढरे उंदीर मामा हे इथं आहेत मध्ये. आता आधी आम्ही तिकडे चाललो जिथं झुले वगैरे तिथं आहेत तिथे. आणि इथं गार्डनमध्ये नंतर फिरणार आहेत आम्ही. इथं मध्ये इकडच्या साईडला दीदी चालते ना, त्या बाजूच्या साईडला मोठं गार्डन आहे. मस्त काय तिथं झाडं वगैरे असं पाण्याचं ते सर्व काही तिथं आहे. आधी आम्ही इकडे चाललो. अंधार होऊन जाईल त्यासाठी तिकडनं झुले वगैरे खाऊन इकडे येऊ, त्यासाठी तिकडे चाललो आम्ही. झुल्यावर बसण्यासाठी, पालखीवर बसण्यासाठी. या माझ्या बहिणी आहे ना, पानसमलला राहतात. दोघं बहिणी एकाच घरामध्ये दिलेल्या आहे. दोघं बहिणी दिराणी जेठाणी झालेल्या आहे. लहान बहीण दिराणी, मोठी बहीण जेठाणी. बघा आता दीदी दादू इथं बसले झोक्यावर. आम्ही तिकडे फिरतोय तोपर्यंत. आणि इथं पण आहे ना खूपच छान होतं, पण आता उन्हाळा लागला ना थोडासा त्यामुळे. आणि सर्व काही संध्याकाळीच येतात इकडे. आणि हे सर्व्हिसवाल्यांना आहे ना असं वेळ भेटत नाही ना, ते रविवारी येतात इथं. आणि इथं सर्व खायचं प्यायचं सर्व काही. इकडनं बाहेर निघालो का तिथं सर्व खायचे स्टॉल लागलेले असतात. ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आम्ही काय खाल्लं ते. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघतच राहा. आता दादूचा पण खाल्ला गेला झोका. आता आम्ही बसणार आहेत. लहान दीदी झोका खाते. आता मी बसले इथं. मला पण खूप आवडतं झोक्यावर बसायचं. आता माझी लहान बहीण आणि मी बसली.
गप्पा मारतोय आम्ही पण इथं मस्त झुल्यावर बसून. इथं राशू खेळते मोठ्या दीदीसोबत. आता आम्ही दोघं बहिणी इथं झोका खातोय, झुल्यावर बसलोय. त्यानंतर आता माझी मोठी बहीण बसली. ही माझी मोठी बहीण आहे. आम्ही दोघंजण बसलेलो आहे. आता लहान बहीण बसली, मोठी बहीण झोका देते आम्हाला दोघांना. आता माझी मोठी बहीण बसली, मी देते दोघांना झोका. आता मामी भाची झोका खात आहे जोरजोराने. आता बघा आलो आम्ही इथं इकडच्या गार्डनमध्ये. बघा हे पाण्याचं इथं खूपच सुंदर आणि मस्त आहे. इथं आलेलो आहे आम्ही आता. बघा मोठं गार्डन आहे इथं, खूपच मोठं गार्डन आहे. दादू पण खेळतोय इथं. आम्ही इथं गप्पा मारत बसलेलो आहे सर्वजण. इथं खायचे प्यायचे आणि लसं पण इथं ते खायचे प्यायचे चालत नाही. पाणी वगैरे आपण बॉटल घेऊन येऊ शकतो, कारण की खायचं सांगितलं म्हणजे सर्व लोक खूप घाण करतात इथं. त्यासाठी फक्त बसलेलो आहे. बाहेर जाऊनच आम्ही काहीतरी खाणार आहे. सर्वजण इथं मस्तपैकी गप्पा मारत आहे. हे बघा आता आम्ही निघालो बाहेर, आलेलो आहे इकडे.
हे तर आम्ही जास्त काही नाही, पानपुरी आणि गुलप्या तेच खाल्लं फक्त. सर्वांनी पानपुऱ्यांच्या प्लेटा घेतल्या, सर्वजण पानपुरीच खातोय फक्त. आणि गुलप्या खाल्ल्या होत्या नंतर, सर्वांनी गुलप्या खाल्ल्या होत्या नंतर. तर चला, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा, नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत